मनालीला गेल्यावरती जर तुम्हाला बर्फ बघायचा असेल तर रोहतांग पास, बारालाचा पास आणि शिंकुला पास ही अशी 3 ठिकाणं जिथे तुम्हाला बर्फ पाहायला मिळतो. मनालीच्या मॉलरोड येथील एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये आम्ही गेलो आणि त्या ठिकाणांबद्दल चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की रोहतांग पासला तुम्ही जाऊ नका, कारण तिथे जाताना आणि तिथून येताना बरंच ट्रॅफिक लागतं. त्यापेक्षा तुम्ही बारालाच्या पासला जा. ते रोहतांग पासपेक्षाही खूप उंचावरती आहे आणि तिथे तुम्हाला निश्चित बर्फ बघायला मिळेल. बारालाच्या पासचं मी कधी नाव ऐकलं नव्हतं, पण मी लगेच पैसे भरले आणि 17 सीटरच्या टेम्पो ट्रॅव्हलरने मी बारालाच्या पासला जायला निघालो. सोलांग व्हॅली गेल्यावर व अटल टनेलच्या अगोदर आमची गाडी एके ठिकाणी थांबली. बर्फात जाण्यासाठी व थंडीपासून संरक्षण होण्यासाठी स्नोवेअर किंवा विंटरवेअर कपडे आम्ही तिथून घेतले. अटल टनेल पार करून गेल्यानंतर तिथला संपूर्ण निसर्गच बदलून गेला. 9 किलोमीटर लांबीच्या अटल टनेलच्या अंधारातून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपण स्वर्गामध्येच उतरलो आहे की काय असा भास होतो, कारण येथल्या प्रत्येक वळणावरती निसर्ग त्याचं रूप बदलत असतो. दूर दूरवर पसरलेले बर्फाच्छादित पर्वत, त्यांच्या कुशीत विसावणाऱ्या दऱ्या आणि त्या दऱ्यातून वाहणाऱ्या नद्या आपल्याला भुरळच पाडून जातात आणि इथूनच हिमालयाच्या भव्य रंगमंचाची सुरुवात होते. अटल टनेल पार करून गेल्यानंतर काही मिनिटातच थोड्या अंतरावरती निसर्गरम्य असं सिसू गाव लागतं. हे गाव हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतराजींमध्ये वसलेलं आहे. इथे आल्यावरती लोक सिसू वॉटरफॉल आणि सिसू लेक पाहायला जातात. आमची गाडी कॅफे सिसूपाशी थांबली. त्या कॅफेतून चंद्रा नदीचं दर्शन घडलं. कॉफीचा एक एक घोट पीत समोरचं हिमालयाचं रूप पाहणं हा अनुभव आपल्यासाठी खूप रोमांचकारी असतो. कॉफी पिऊन झाल्यावर आम्ही निघालो. केलाँग येण्यापूर्वी तांदी हे गाव लागतं, जिथे शेवटचा पेट्रोल पंप आहे. आमच्या ड्रायव्हरने गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतलं. बारालाच्या पासचा हा रस्ता हिमालयाची भव्यता व निसर्गाच्या सौंदर्याचा एक रोमांचकारी व अविस्मरणीय अनुभव देतो. व्हिडिओ शूटिंग करून करून तुमची मोबाईलची मेमरी पण संपेल, पण हा निसर्ग पूर्णतः तुम्ही कॅच करूच शकत नाही. थोड्याच वेळात हिमालयाच्या कुशीत वसलेलं जिस्पा नावाचं एक सुंदर असं गाव आलं. चारही बाजूनी उंच बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये हे गाव वसलेलं आहे. या गावातून भागा नदी वाहते. ह्या गावात तंबूमध्ये राहून तुम्ही एक रात्र घालवू शकता. तंबूत राहून चांदण्याने भरलेल्या आकाशाचा अनुभव तुम्ही इथे घेऊ शकता. शहरात राहून अनुभवता न येणारं विश्व आपण इथून पाहतो तेव्हा आकाशातील त्या तारकांच्या आपण अगदी जवळ जाऊन पोहोचतो. इथे 1 नाईट स्टे जर तुम्ही केलात तर ती रात्र नक्कीच तुमच्या स्मरणात राहील. जिस्पा हे गाव गेल्यानंतर आमची गाडी दारचा या गावी थांबली. दारचा इथे पोलीस चेकपोस्ट असून इथे गाडीचा नंबर व गाडीत किती लोक आहेत याची माहिती द्यावी लागते. ह्या दारच्या गावातूनच एक रस्ता शिंकुला पासला जातो, तर दुसरा रस्ता बारालाच्या पासवरून लेहकडे जातो. आम्ही लेहचा मार्ग पकडला. बारालाच्या पासच्या बेस पॉईंटला दीपक ताल आहे. हा ताल गेल्यावरती बारालाच्या पासची चढाई सुरू होते. इथे हवामानाचा अंदाज आपल्याला घेता येत नाही. एका क्षणामध्ये इथलं वातावरण बदलतं. आत्ता सूर्यप्रकाश असतो तर लगेच थोड्या वेळाने हिमवर्षाव सुरू होतो. सोलांग व्हॅली, अटल टनेल, सिसू, तांडी, केलाँग, जिस्पा, दारचा, झिंगझिंग बार, दीपक ताल असा साधारण 6.5 तासाचा प्रवास करून बारालाच्या पासजवळ आम्ही येऊन पोचलो. धरमशाला, मॅक्लोडगंज यासारख्या ठिकाणून एखाद्या पहाडाच्या पाठीमागे हिमालयाची शिखरं दिसत असायची, पण इथे मात्र मी चक्क हिमालयाच्या कुशीतच आलेलो होतो. जिकडे पाहावं तिकडे बर्फच बर्फ होता. गाडीच्या ड्रायव्हरला गाडी पार्क करण्यासाठी योग्य जागा मिळाली आणि त्यांनी 1 तासात परत याच ठिकाणी यायला मला सांगितलं. गाडीतून बाहेर आल्यावर तिथलं वातावरण खूपच थंड होतं. साधारण -3, -4 असं तिथलं टेम्परेचर होतं.
तिथलं वातावरण खूपच आल्हाददायक होतं. हळूहळू चालत मी तिथला सर्व बर्फाळ प्रदेश न्याहाळत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला 3 ते 4 फुटांचा बर्फाचा थर साचला होता. गाडीपासून बरंच अंतर दूर आल्याने मी पुन्हा वळलो आणि गाडीच्या दिशेने जायला लागलो. काय माहिती नाही, पण हिमालय मात्र आज तिथे असलेल्या सगळ्या लोकांवरती खूपच खुश झाला होता. त्याने हिमवर्षाव सुरू करून आम्हा सर्व पर्यटकांना एक अनमोल अशी भेटच दिली. हिमवर्षावाचा मी प्रथमच अनुभव घेत असल्याने मन आनंदून गेलं व अचानक रोजा सिनेमातील गाणं ओठावर आलं. ये हसी वादिया ये खुला आसमां आ गए हम कहाँ है मेरी जाने जा. लहानपणापासून आपण बर्फ, हिमवर्षाव अशी वेगवेगळी दृश्य चित्रपटातून पाहत आलो आहोत. पण इथे सर्वत्र पसरलेला बर्फ पाहून मी स्वतःला विसरून गेलो. ना भूतकाळ आठवला, ना भविष्याची चिंता होती. फक्त आणि फक्त हिमवर्षाव व सभोवतालचा बर्फच अनुभवत होतो. काही जण बर्फामध्ये खेळत होते, तर काही जण बर्फाचे गोळे करून एकमेकांवर फेकत होते. कोणी फोटो काढत होते, कोणी शूटिंग करत होतं, कोणी सेल्फी घेत होतं, कोणी स्नोमॅन बनवत होतं, तर कोणाला व्यायाम करावासा वाटत होता. त्या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आनंद व्यक्त करीत होतं. मलासुद्धा हा क्षण कधीच संपू नये असं वाटत होतं. सभोवताली सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण दिसत होतं. मनाली ते लेह या महामार्गावरती बारालाचा पास हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हिमाचल प्रदेश व लडाखला जोडणारा हा महत्त्वाचा पर्वतीय मार्ग आहे. बारालाचा पास हे असे ठिकाण आहे तिथे हिमालय, झंस्कार आणि पीर पंजाल अशा 3 पर्वतीय रांगा एकत्र येतात. हे ठिकाण जेवढं सुंदर तेवढंच कठीणसुद्धा आहे. काही जणांना इथे ऑक्सिजनची कमतरता भासते. भूस्खलन होऊन इथले रस्ते कधीही बंद पडतात. हवामानात अचानक बदल होतो. मोबाईल नेटवर्क मिळत नाही. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गाड्यांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे पेशंटला घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सलासुद्धा या गाड्यांच्या ट्रॅफिकमधून मार्ग काढत पुढे जावं लागतं. बराच काळ बर्फवृष्टी झाली तर रस्त्यावरती बर्फ साचून रस्ते बंद पडतात. अशावेळी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही संस्था रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यास मदत करते. पण बारालाच्या पासचे वातावरण हे स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आहे. इथे अप्रतिम बर्फाळ प्रदेश अनुभवता येतो. फोटोग्राफर्स, बायकर्स व रोड ट्रिप करणाऱ्यांसाठी हे एक स्वप्नवत ठिकाण आहे. आणि इथला हा बर्फाचा महासागर पाहून तुम्ही स्वित्झर्लंडलासुद्धा विसराल. या ठिकाणी सेल्फी पॉईंटही आहे. बरेच पर्यटक ह्या सेल्फी पॉईंटलाही भेट देतात. हे ठिकाण 16,040 फूट उंचावर असून इथे भेट देणं हे खूप साहसी व रोमांचकारी असते. त्यामुळे तिथे वी विल आयदर फाइंड अ वे ऑर मेक वन असे एक वाक्य लिहिलेले आहे. म्हणजेच कितीही अडथळे आले तरी आम्ही थांबणार नाही. मार्ग मिळाला तर त्यावरून चालू, नाही मिळाला तर स्वतःचा मार्ग तयार करू. यातून दृढनिश्चय, जिद्द व हार न मानण्याची वृत्ती दिसून येते. हे सगळं पाहून डोळ्यावर विश्वास बसत नाही. लोक म्हणतात बर्फ पाहायचा असेल तर स्वित्झर्लंडला जा. पण हिमालयाच्या कुशीत असलेल्या बारालाच्या पासवर उभं राहिल्यावर मनात एकच विचार येतो, आपल्या भारतात असं सौंदर्य असताना हजारो किलोमीटर दूर जाण्याची गरज काय? स्वित्झर्लंड कदाचित सुंदर असेलही, पण हिमालयाच्या कुशीत असलेला हा बारालाचा पास पाहिल्यावर त्यांनी माझं तर मनच जिंकलं. खरा स्वर्ग या हिमालयाच्या कुशीतच आहे हे मात्र निश्चित. बारालाच्या पासच्या या बर्फाळ प्रदेशात ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता बर्फाळ प्रदेशात मायनस टेम्परेचरमध्ये आपले सैनिक अहोरात्र जागून आपल्या देशाचं संरक्षण करतात, त्यांची आठवण झाली. त्या सैनिकांना स्मरूनच आम्ही राष्ट्रगीत गायलं.
भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय 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 हे, भारत माता की जय। 16,000 फूट उंचीवर असलेला हा बारालाचा पास पाहण्यासाठी हजारो पर्यटक इथे जीवाची पर्वा न करता येतात. निसर्गाने रंगवलेलं चित्र खरंच भारतात आहे यावर आपला विश्वास बसत नाही. तुम्ही येथे केलेली बर्फातील भ्रमंती कायम तुमच्या स्मरणात राहील हे निश्चित, आणि त्यामुळेच तुमच्या ट्रॅव्हल बकेट लिस्टमध्ये बारालाचा पास हे ठिकाण असायलाच हवं. भारत माता की वंदे वंदे वंदे